नमस्कार मित्रांनो, स्टार अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी मध्ये आलेले मागील वर्षाचे मॅथ्सचे पीवायक्यू बघणार आहोत। तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017, एसटीआय पूर्व परीक्षा 2013 म्हणजे असे काही महत्त्वाचे पीवायक्यू बघणार आहे। हे काय आहे तर बघा, आपल्या टाइपरायटरने का केलं, इथे तो टाइप करायचा विसरला की कुठला क्वेश्चन कुठल्या एक्झामला आलेला आहे। तर मग मी काय केलं, आता टाइम नाही होता वेळेवर, तर मी केलं हे क्वेश्चन नंबर टाकले आणि जसं पहिला प्रश्न कुठल्या एक्झामला आलाय ते मी इथे लिहिलाय, मेन्शन केलाय। जसं दुसरा क्वेश्चन आहे एसटीआय पूर्व परीक्षा 2013 ला, 10वा क्वेश्चन आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 ला आलेला आहे। हे सर्व महत्वाचे पीवायक्यू आहे, ठीक आहे। 17 पर्यंत हे टोटल 25 पीवायक्यू घेतलेले आहे मी। तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा चेक करायचा आहे, तुम्हाला 25 पैकी किती स्कोर होतो हे सुद्धा चेक करायचं आहे। या पीवायक्यू प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला नक्कीच फायदा होणार। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। 5 इंटू एम म बरोबर 0.04 गुणिला न, तर n प्लस एम ची किंमत नाही काढायची आहे, तर n वजा म, न वजा म आणि न अधिक म ची किंमत काढायची आहे। तर बघा, याला आपण असं लिहू शकतो, म भागिला न 0.04 जसं तसे, आणि न ची किंमत किती आहे 1.5। बघा, म इथे आहे, न खाली आला 0.04, हा 1.5 इथे आहे तर इथे गेला। तर बघा, म ची किंमत 0.04, न ची 1.5 वजा 0.04, न किती आहे 1.5 प्लस म ची किंमत 0.04, याची बेरीज करा। 1.5 अधिक 0.04 किती येते 5, 4, 1. इथे काहीच नाही म्हणजे 0 ठेवायचा, ठीक आहे। बघा, हे बेरीज बरोबर करायची, पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट आला पाहिजे, नाहीतर इथे तुमचं कॅल्क्युलेशन चुकणार। तर किती आलं इथे 1.54। आता मायनस करा, 1.5 वजा 0.04, इथे काहीच नाही म्हणजे 0, 5 4, 10, 0चे 10, 10तून 4 गेले 6, 4 जसे तसे, किती आलं 1.46, 1.46। याला आपण असं करू शकतो का, इथे पॉइंट काढून टाका, खालचे 2 पॉइंट काढून टाका, 156 आहे का ऑप्शन मध्ये, नाही आहे। तर याला 2 ने भाग जातो, बे 7 14, बे 3 6, बे 7 14 किती उरते 1, बे 8 16, 73.78, सॉरी 1.54 आहे, ते इथे येणार 7, किती आलं 73/77। ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर। समजलं, अगदी सोपं आहे, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे। आणि बघा विद्यार्थ्यांनो, टोटल 25 क्वेश्चन आहे आणि 25 मध्ये तुम्हाला किती स्कोर येते हे सुद्धा तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे। बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, 24 काजूची किंमत प्रति किलो 1000 रुपये, तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 आहे। जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो रुपये 1050 विकले, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती। बघा मित्रांनो, हे सर्व प्रश्न आधी परीक्षेला आलेले आहेत, तर कोणताही क्वेश्चन स्किप करू नका, ठीक आहे। जर तुम्हाला बघायचं असेल क्वेश्चन नंबर 3 कधी आला, तर मी आधीच सांगितलंय, तिथे तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। बघा काय म्हणते, काजू आणि दुसरं काय पिस्ता, काजू आणि पिस्ता। काजूची किंमत किती आहे 1000 रुपये आणि पिस्त्याची किंमत किती आहे 1200 रुपये। आणि कसं विकायचं आहे, प्रति किलो 1050 ला विकायचं आहे, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती। बघा, करा सॉल्व, किती उरते 150, इथे किती उरतात 50, याचा रेशो 50 3 150, 3 1। पण हा बघा प्रमाण किती आलं, काजूशी पिस्त्याशी आलं 3 1, काजू आणि पिस्त्याचं 3 1 आलं, पण काय विचारलं पिस्त्याचे काजूशी प्रमाण किती, तर किती आलं 1 3।
अशी सिली मिस्टेक करायची नाही. तर काय येणार याचा आन्सर? एकास 3. समजलं? अगदी सोपा प्रश्न होता, फक्त इथे त्यांनी फिरवलं. म्हणून आन्सर टिक करताना क्वेश्चन बरोबर वाचून घ्यायचं काय विचारलंय, नाहीतर आपण काय घाई गडबडीमध्ये 3 टिक करणार. समजलं? बघा 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. बघा द्रावण किती आहे? 50 लिटरचं द्रावण आहे, त्यामध्ये 16% ऍसिड आहे. 16% ऍसिड आहे, तर उरलेलं राहणार किती? 16% ऍसिड म्हणजे 16% ऍसिड म्हणजे 15 9 लिटर काय आहे? हे ऍसिड आहे. तर मग बाकीचं काय राहणार? वॉटर. सॉरी 16 8 लिटर ऍसिड आहे. काय? 8 लिटर ऍसिड आहे. तर बाकी काय राहणार? 42 लिटर काय राहणार? पाणी राहणार. बघा काय म्हणते, 50 लिटर द्रावणात 16% ऍसिड. 50 लिटर द्रावणात 16% ऍसिड म्हणजे 16×5 8 लिटर ऍसिड आहे. तर मग उरलेलं 42 लिटर काय असणार? पाणी असणार. तर मग काय म्हणते, किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. ऍसिड आणि वॉटर. ऍसिड किती होतं? 8 आहे. मग पाणी किती आहे? 42. आणि पुन्हा त्यात किती पाणी ओतावं? पाण्यासाठी आपण X घेतलं. पाण्यामध्ये किती पाणी ओतलं की नवीन द्रावणामध्ये ऍसिडचे प्रमाण किती होईल? ऍसिडचे प्रमाण होणार म्हणते 10%. ऍसिडचे जर पर्सेंट 10 असेल तर पाण्याचे पर्सेंट किती असणार त्याच्यामध्ये? 90%. समजला? पर्सेंट कॅन्सल, 0 कॅन्सल, काय उरलं? एकास 9. याला सॉल्व्ह करा. बघा 46 काय होतं? काय आलं होतं इक्वेशन आपलं? ऍसिड आणि वॉटर 8 आलं होतं आणि इथे किती आलं होतं? 42 अधिक x आणि किती आलं होतं? एकास 9. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 8 72 42 इंटू 1 प्लस x जसे तसं. 72 मधून 42 गेले किती राहतात? 0 7 4 30. तर x ची व्हॅल्यू किती आली आपली? 30. तर आपल्याला 30 लिटर पाणी ओतावे लागणार. 30 लिटर पाणी ओतावे लागणार, तेव्हा नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होणार. ठीक आहे? बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडून जर मला या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर मी मॅथची सिरीज कंटिन्यू करणार. ऍटलीस्ट कमीत कमी 300 ते 400 लाईक या व्हिडिओला यायला पाहिजे. कमीत कमी 300 ते 400 लाईक, फक्त एवढंच टार्गेट आहे माझं. ठीक आहे? जर तुमच्याकडून मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर मी हे PYQ ची सिरीज एक्झाम होतपर्यंत कंटिन्यू करणार. बघा 2x बरोबर 3y बरोबर 4z, तर XYZ म्हणजे काय? तर याला कसं काढायचं? तर बघा याचा आपण एलसीएम घ्यायचा. 3 दुने 6, 6 दुने 12, किती आला? लसावी आला 12 आला. तर 12 भागीला 2 बरोबर x y आणि z च्या किमती आपल्याला मिळणार. 12 भागीला 3, 12 भागीला 4. ठीक आहे? हे एलसीएम आहे आपलं. ठीक आहे? किती? एलसीएम 12 आला. तर 2 3 4 चा एलसीएम 12. तर मग ह्या संख्येने त्याला भागायचं, तर मग आपल्याला एक ची किंमत मिळणार 6 3 चौक 12, 4 3 12. तर बघा XYZ ची व्हॅल्यू किती मिळाली? 6 4 3. 6 4 3 कोणता आहे? ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. 6 4 3. बघा काही प्रश्न आहे ना लेंथी येतात, पण काही प्रश्न खूप सोपी येतात. तर हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे, आणि जो इतका टाइम वाचतो तो त्या लेंथी क्वेश्चनला तो टाइम द्यायचा. ठीक आहे? बघा क्वेश्चन नंबर 6 आहे. XY बरोबर
इथे एकची किंमत काय असणार, एक मिनिट, तर इथे एकची किंमत 7.5 आहे. खूप मिस्टेक करतो आपला टायटायटर, माहिती नाही रात्री कोणता माल फुकतो. तर प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही त्याचे मिस्टेक्स असतात. बघा काय म्हणत आहे, एक्स वाय बरोबर 7.5, तर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय ची किंमत किती, एक्स ची किंमत किती आहे 7, वाय ची किंमत किती आहे 5, 7 5 करा 12, 7तून 5 गेले 2, किती आन्सर येते 6. काय आहे आन्सर 6. बघा असा प्रश्न आला तर किती परम आनंद मिळतो सॉल्व्ह करायला. तर असे क्वेश्चन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सॉल्व्ह करायचे आणि उरलेला टाइम त्या लेंथी क्वेश्चनला द्यायचा. 0.4 वाय इकडे गेला, हे वाली व्हॅल्यू इकडे आली 0.004, तर करा सॉल्व्ह. एक ची किंमत किती आहे 0.004 आणि वाय ची किंमत किती आहे 0.004, 0.004, एक ची 0.04, 0.004, याला बेरीज करा. बघा 0.04 अधिक 0.004 एक्स आणि वाय ची बेरीज काय येते, इथे काही नाही म्हणजे 0.440, 0.004, 0.044 एक्स प्लस वाय ची किंमत. आता याला वजा करा. वजा करताना लक्षात ठेवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी कोणती आहे 0.04 ही मोठी आहे, करा वजा. 0.04 वजा 0.004, इथे काही नाही म्हणजे बघा इथे आपण 0 ठेवू शकतो. 4 चे 3, 0 चे 10, 10तून 4 गेले 6 राहते, 3तून 0 गेला 3 राहते, पॉईंट जसं तसं 0, तर काय आलं 0.036. बघा इथून आपण पॉईंट हटवू शकतो, पॉईंट हटवू शकतो. काय आलं 44 भागिला 36, 44 आणि 36 ला कितीचा भाग जातो 4चा, 11 चौक 44, 4 9 36, 11 भागिला 9, 11 भागिला 9 करा सॉल्व. 11 भागिला 9, 9 1 9, किती उरतात 2, तर काय येणार आन्सर, तर 9 येणार, 9 1 9, 9 1 9, किती उरतात 2, ते आन्सर काय ना ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. समजलं. ए बी बी सी आणि सी डी, तर मग ए बी सी डी आणि एडीचं काढा. बघा प्रमाण काढायसाठी जसं तसं लिहून घ्यायचं, ए बी सी डी. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए बी ची 2/3 आणि बी सी ची 5/6 आणि सी डी ची किती आहे 2/1. आता याला करा, इथे काहीच नाही म्हणजे 3 घ्यायची, ही वाली तिकडे लिहायची 3, ही 6 इथे लिहायची, इथे काय लिहायचं मग 5, इथे काहीच नाही म्हणजे इथे 2 आणि इथे 2. करा गुणाकार. 5 दुने 10, 10 दुने 20, 5 दुने 10, 10 3 30, 6 दुने 12, 12 3 36, 6 3 18, 18 गुणिला 1 18 आहे का नाही, याला 2 ने भाग जातो. 10 15 18 आणि 9, 10 15 18 9 कुठे आहे, 10 15 18 9 एकाच ठिकाणी आहे. आणि काय विचारलंय ए आणि डी, ए आणि डी किती आहे, ए आणि डी, ए आणि डी किती आहे 10 आणि 9. बघा बरोबर आहे, अगदी इझी क्वेश्चन आहे. असे प्रश्न खूप कमी वेळात सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. 8 व 18 यांचे मध्य प्रमाणपत्र काढा. बघा मध्य प्रमाणपत्र काढायचं काय फॉर्म्युला असते, काय असतो बघा, ए बी आणि सी हे प्रमाणात असतात, तर मध्य प्रमाण काय असते ब काढायचं असतं आपल्याला. त्याला आपण असं लिहू शकतो, ए बी बरोबर बी सी, मग बी गुणिला बी बी स्क्वेअर होते, ए गुणिला सी ए सी, आणि आपल्याला काय म्हटलंय मध्य प्रमाणपद म्हणजे बी स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आणि ए आणि सी ची व्हॅल्यू दिली आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे 8, सी ची व्हॅल्यू किती आहे 18, याला 8 8 64 4 हात चाले 6 8 आणि 6 8 1 8 8 आणि 6 14, बी स्क्वेअर बरोबर, तर बी म्हणजे किती 12. बघा आले मध्य प्रमाणपद. ठीक आहे, डायरेक्ट करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि
वर्गमुळातून त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. ठीक आहे, हे मी समजावण्यासाठी सांगितलं तुम्हाला. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. जर P बाय Q बरोबर 5 असेल तर करायचे. P आणि Q ची किंमत दिली आहे. P भागिले Q कसं आहे 5 1 करा सॉल्व. 3 गुणिले P, P किती आहे 5 प्लस 2 गुणिले Q किती आहे 1, 3P. 3 गुणिले P किती आहे 5 वजा 2 गुणिले Q किती आहे 1, हे 3 आहे. किती येते 5 + 15, 15 + 2, 15 + 2 17, 5 + 15 वजा 2, 15 तून 2 गेले 13. काहीतरी चुकलं का इथे? नाही, 5 + 15 2 17 बरोबर आहे. तर याचा आन्सर येणार 17/13. 17/13. ठीक आहे, बरोबर आहे. ऑप्शन मध्ये नाही, एक तो ऑप्शन चुकले असणार, नाहीतर क्वेश्चन टायपिंग मध्ये मिस्टेक झाली असणार. आणि इझी क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 11 आहे. काय म्हणत आहे 4, 10, 12 व 24 या प्रत्येकी संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजा प्रमाणात येईल, तर प्रमाणात काढायचं. तर बघा याला आपण असं लिहू शकतो 4 10 बरोबर 12 24. एक मिनिट व्यवस्थित करून बघा, हे प्रमाणात असायला यांचं काय असायला पाहिजे रेशो 1:1 यायला पाहिजे. 4 मध्ये 6 ऍड करून बघा, ऑप्शन वरून जायचं. 4 आणि 6 10, 12 आणि 6 18. भाग जातो का 10चा 18ला? नाही जात. 2 ऍड करा. 4 आणि 2 6, 12 आणि 2 14. जातो का? नाही. 4 आणि 4 8, 12 आणि 4 16. भाग जातो का 8चा 16ला? हो. मग इथे पण करून बघा छेदामध्ये. 10 आणि 4 14, 24 आणि 4 28. बघा भाग जातो. 8 दुने 16, 14 दुने 28 जातो. तर म्हणजे काय येणार 4. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन 4 नाही, ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. आणि 4 ऍड केले तर या संख्या प्रमाणात येतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3, 5, 7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? बघा, फर्निचरच्या 3 वस्तूची सरासरी किंमत 15,000 आहे. तर एकूण किंमत किती असणार? एकूण किंमत किती असणार? 15 × 3 45,000. एकूण किंमत 45,000 झाली. हा, जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर म्हणजे 3x प्लस 5x प्लस 7x, म्हणजे हे झाली टोटल किंमत. बघा, प्रत्येक पहिल्या वस्तूची जे आहे तिची किंमत किती आहे? 3x आहे. दुसऱ्या वस्तूची 5x आहे आणि तिसऱ्याची 7x आहे. ह्या तिघांची टोटल केली तर काय होते? टोटल एकूण किमतीचे गुणोत्तर मिळते. 5 आणि 7 12 आणि 3 15x. आणि 15x ची व्हॅल्यू किती दिली आहे? 45,000. तर 1x ची व्हॅल्यू किती होणार? 15 × 3 45, 3,000. 3,000 झाली. एका x ची किंमत 3,000. आणि काय म्हणते तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? सर्वात स्वस्त वस्तू कोणती राहणार? 3x. 3 × 3 9 किती येते? 9,000. दुसरी वस्तू कोणती राहणार? 5 × 3 15,000 आणि तिसरी 7 × 3 21,000. बघा, तिन्ही वस्तूची आली आहे. आणि सर्वात लहान सर्वात स्वस्त वस्तू कोणती असणार? 9,000 रुपयेवाली. ठीक आहे, सर्वात स्वस्त वस्तू 9,000 आणि सर्वात महाग 21. ठीक आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला सुद्धा मोटिवेशनची गरज असते. AB 5 7, BC 6 11. ABC ची किंमत करा. बघा, अगदी सोपी आहे. AB
सी घ्यायचं. ए बी किती आहे 5 7, बी सी किती आहे 6 11 आणि एबीसी काढायचे. करा हे 7 इथे ढकला, हे 6 इकडे ऍड करा आणि यांचा गुणाकार करा. 6 पंचे 30, 7 सकम 42, 11 7 77 आहे का 30 42 77 आहे का आहे. कारण याला भाग जातो का कशानेच भाग नाही जात. तर काय येणार एबीसी ची व्हॅल्यू 30 42 77. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. 2 3 संख्यांचे गुणोत्तर. बघा इथे सुद्धा त्याने मिस्टेक केली आहे. अरे यार, तर काय 3 संख्यांचे गुणोत्तर कसे आहे 1 2 2 3 आणि 3 4 असा तो प्रश्न होता. काय होता 1 2 2 3 आणि 3 4 असे 3 संख्याचे गुणोत्तर आहे. आणि काय म्हणते प्रश्न मग सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. तर त्या संख्या कोणत्या. बघा ह्या संख्या प्रमाणात आहे तर याचा आपण एलसीएम घेऊ. काय घ्यायचं एलसीएम. 3 दुने 6 6 दुने 12 12 12 काय झाला ह्या संख्यांचा एलसीएम. आता 12 ने ह्या संख्याला गुणा मग आपल्याला ए बी सी ह्या 3 संख्या समजू. तर याची किंमत आपल्याला मिळणार 12 भागीला 2 2 3 12 गुणिला 2 3 12 गुणिला 3 4 4 3 12 3 3 9 3 चौक 12 4 दुने 3 चौक 12 4 दुने 8 बेसक 12 किती आलं 6 8 9. एबीसी ची व्हॅल्यू काय आली 6 8 9 6 8 9 6 8 9 आहे. तर काय म्हणते सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक काढायचा आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतील फरक किती आहे म्हणते 36 आहे. सॉरी सर्वात मोठी किती आहे 9 आणि सर्वात लहान 6. 9तून 6 गेले किती राहतात 9तून 6 गेले 3 राहतात 3 राहतात. काय मोठी संख्या कोणती आहे सी आणि सर्वात लहान ए. यांच्यातील फरक किती आहे म्हणते 36. पण आपल्याला किती मिळत आहे 3 म्हणजे 3 ची व्हॅल्यू 36 आहे तर एकाची व्हॅल्यू किती 12. 3 ची व्हॅल्यू 36 ते एकाची व्हॅल्यू 12. आता ह्या 12 नी याला गुणा 12 सकम 72 12 8 96 12 9 108 12 9 108. तर काय आलं 72 96 108. तर त्या संख्या कोणत्या 72 96 108. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. पुन्हा एकदा समजून सांगतो थोडं इथे किचकट झालं. काय होता प्रश्न होता 1 2 2 3 आणि 3 4 ही आहे. ह्या 3 किमती आपण एबीसी समजू. तर याची व्हॅल्यू काढायसाठी काय डिनॉमिनेटरचा एलसीएम घ्यायचा. 2 3 आणि 4 चा एलसीएम किती येतो एलसीएम येतो 12. आता या 12 नी सर्वाला गुणायचं. याला गुणलं तर किती येते 12 भागीला 2 12 भागीला 2 6 12 त्रिक 4 दुने 8 4 त्रिक 12 3 त्रिक 9. बघा एबीसी ची व्हॅल्यू आली. सर्वात मोठी आहे 9 सर्वात लहान आहे 6. 9तून 6 गेले 3 राहते. पण मोठ्या संख्येतून लहान संख्येतील फरक किती आहे 36. तर 3 ची किंमत किती दिली आहे 36. तर 1 ची किंमत किती आली 12. आता ह्या 12 ने याला गुणा 12 सकम 72 12 8 96 12 9 108. सोपी आहे. ठीक आहे. जर बघा मित्रांनो तुम्हाला कोणता प्रश्न समजत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आणि समजून सांगितलं जाईल जर नाही समजलं तर. ठीक आहे. पिशवीतील संत्र्यांचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर 1 2 आहे. बघा काय म्हणते पिशवी आहे त्याच्यात संत्रा आणि मोसंबी. बघा संत्रा आणि मोसंबी यांचे गुणोत्तर किती आहे 1 2. जेव्हा त्यात 9 सफरचंदे घातली जातात तेव्हा मोसंबी संत्री आणि सफरचंद यांचे गुणोत्तर 2 4 3 असे झाले. या पिशवीत असलेल्या संख्यांची संख्या निवडा. सोपी आहे. बघा संत्रा मोसंबी आणि काय म्हणते पुन्हा सफरचंद
आधी किती होते गुणोत्तर? एकच 2. पण मग काय केलं? 9 सफरचंद याच्यामध्ये ऍड केले, पिशवीमध्ये किती केले? ऍड 9. तो गुणोत्तर किती झालं? संत्री, सफरचंद, मोसंबी, बघा मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचे गुणोत्तर किती झाले? 2, 4, 3. 2, 4, 3 झाले. 2, 4, 3 झाले. फक्त आपण काय केलं? सफरचंद ऍड केलं. सफरचंद होतं काय आधी? नाही होतं. पण आपण किती ऍड केले? 9 सफरचंद ऍड केले. किती केले? 9 सफरचंद ऍड केले. तर रेशो काय झाला? 3. म्हणजे 3 ची किंमत 9 आहे. 3 ची किंमत 9 आहे. तर एकाची किंमत किती असणार? 3. 3 ची किंमत 9 सांगितली आहे, तर एकाची किंमत किती असणार? 3. तर करा या प्रमाणाला 3 ने गुणा. 3 दुने 6, 3 चौक 12. तर संत्री किती असणार? 6. मोसंबी किती असणार? 12. आणि सफरचंद किती असणार? 9. कारण की 9 सफरचंद ऍड केले होते आपण आणि नवीन प्रमाण मिळाले होते 2, 4, 3. तर 3 ची व्हॅल्यू 9, तर एकाची व्हॅल्यू 3. तर काय म्हणते? या पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या निवडा. प्रश्न नीट वाचायचा. काय विचारलंय? संत्रा. संत्रा किती आहे? 6. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. तर या पिशवीत किती आहे संत्रे? 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. चहासाठी बनवलेल्या व दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5 असे काय? यात 5 लिटर पाणी घातले तर गुणोत्तर 5:2 असे होते. या मिश्रणातील दुधाची राशी निवडा. तर बघा दूध व पाणी मिश्रण कसे आहे? दूध आणि पाणी, दूध आणि पाणी यांचे मिश्रण आहे. दूध किती आहे? 5x आणि पाणी किती आहे? x. यात काय म्हणते? 5 लिटर पाणी घातले. बघा काय घालत आहोत आपण? फक्त पाणी ऍड करत आहोत. तर पाणी किती ऍड करत आहोत? 5 पाणी ऍड करत आहोत. म्हणून जिथे पाणी आहे तिथेच पाणी ऍड करायचे. तर नवीन गुणोत्तर काय होते? 5:2. तर या मिश्रणातील दुधाची राशी निवडा. बघा समीकरण तयार झाले. याला सॉल्व्ह करा. 5 दुने 10x, तिरपा गुणाकार 5 5x, 5 5 25, 10 तून 5 गेले 5x, 25 जसे तसे. तर x ची व्हॅल्यू किती येणार? 5. x ची व्हॅल्यू किती येणार? 5. आणि काय विचारलंय? मिश्रणातील दुधाची राशी निवडा. दूध किती होतं? 5x आणि x ची व्हॅल्यू किती आहे? 5. 5 5 25 लिटर. तर दुधाची राशी किती आहे? 25 लिटर. ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 17 आहे मित्रांनो. एक रक्कम ABCD मध्ये अनुक्रमे 5, 2, 4, 3 या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 जास्त मिळाले तर B चा वाटा किती? बघा करायला सॉल्व. A, B, C आणि D कशा प्रमाणात आहे? 5, 2, 4, 3. 5, 2, 4, 3 या प्रमाणात विभागायची आहे. एक रक्कम या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त. C D पेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? फक्त 1 ने जास्त आहे. आणि 1 ची किंमत किती दिली आपल्याला? 1000 रुपये दिली आहे. काय म्हणत आहे? C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. बघा C ला 1 जास्त आहे D पेक्षा आणि काय म्हणते? C ला 1000 रुपये जास्त मिळाले. म्हणजे 1 ची किंमत किती आहे? 1000 रुपये. तर B चा वाटा किती? आणि B ची व्हॅल्यू किती आहे? 2 सांगितली आहे. 1 म्हणजे 1000 तर 2 म्हणजे 2000. 1 म्हणजे 1000 तर 2 म्हणजे 2000. पुढे ऑप्शन थर्ड इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 18 मित्रांनो. एका थैलीत 1 रुपया. बघा इथे 1 रुपया, इथे 50 पैसे आणि इथे 25 पैसे. पैसे आणि 1 रुपया यांचे प्रमाण 5, 6, 8 या प्रमाणात नाणी आहे. जर त्यांची एकूण किंमत 420 असेल तर 50 पैशाची नाणी किती? बघा 1 रुपया म्हणजे किती असते? 100 पैसे. दुसरं काय? 50 पैसे. आणि तिसरी किती आहे? 25 पैसे. यांचे प्रमाण किती आहे? 5, 6, 8. 5x आहे, 6x आहे आणि 8x आहे. बघा 100चे किती नाणी आहे? 5x. तर म्हणजे किती झाले? 500x प्लस 50चे 6 नाणी आहे, 6x नाणी आहेत 50 पैशाच्या. 6 पंचे 300x प्लस 25 चौक 100. 100 दुने 200. 200x. बघा 25 पैशाच्या 8x नाणी आहेत. तर टोटल किती होणार? 200x. याची ऍडिशन करा. किती सांगितले? 420 रुपये सांगितले. आणि आपण काय केलं? पैसे केलं 420 रुपये.
आणि पैसे करायचे असेल तर 100 न गुणा, तर किती होणार 42,000 पैसे. 42,000 पैसे. 500, 300, 800 आणि 200 किती झाले 1000x. 1000x ची व्हॅल्यू 42,000 आहे. तर x ची व्हॅल्यू किती 3 शून्य कट करा 2 3 1000 10,000 हा 3 शून्य कट केले. 1000 ची व्हॅल्यू 42,000 आहे. तर x ची व्हॅल्यू किती, तर x ची व्हॅल्यू येणार 42. किती आली 42. ठीक आहे 42 x ची व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला विचारलं काय, तर 50 पैशांची किती नाणी आहेत. बघा 50 पैशाची नाणी किती आहे 6x. 50 पैशाची नाणी किती आहे 6x आणि x ची किंमत किती आली आहे आपली 42. तर गुन्हा याला 42 ला 6 आणि 6 ने 12 0 2 हात चालू 1 6 24 ने 25. तर 50 पैशाची किती नाणी आहे 252. 50 पैशाची नाणी किती आहे 252. बघा हा असे प्रश्न नाणी आणि पिशवी यावर प्रश्न हमखास असतो. तर ह्या मेथड लक्षात ठेवा. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 50 पैसे जसं तसे. 25 पैसे जसं तसे. त्यांचे प्रमाण किती आहे 5 6 8. 5x 6x आणि 8x या दोघांचा गुणाकार 500x 300 200x गुणाकार केला होता. आणि यांची बेरीज किती दिली आहे 420 रुपये दिले आहे. पण आपण काय करत आहे पैशामध्ये काढलं तर किती झाले 42,000 पैसे. 100 ने गुणलं आणि याची ऍड केली तर किती येते 1000x. 1000x म्हणजे 42,000 सांगितलंय. तर 1x म्हणजे किती होणार 42 रुपये. सॉरी 42 x ची व्हॅल्यू आली. आणि काय विचारलं 50 पैशांची किती नाणी आहेत, तर 50 पैशाची 6x नाणी आहे. x ची व्हॅल्यू आली 42. 42 ने 6 ला गुणलं किती आलं 252. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल. बघा 2 ट्रेन आहे, एक ए आणि एक बी. त्यांचे प्रमाण किती आहे स्पीडचे 2:5. 2:5 आहे. जर पहिली ट्रेन म्हणजे पहिल्या ट्रेनचा स्पीड किती आहे ए, सॉरी पहिली ट्रेन म्हणजे ए. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 350 किलोमीटर आणि टाइम किती लागला म्हणते 5 तास. तर याची स्पीड किती झाली 70 किलोमीटर प्रति हवर. आणि प्रमाण किती दिलं आहे एचं 2 म्हणजे 70 किलोमीटर. तर एक म्हणजे किती झालं 35. एक म्हणजे किती झालं 35 किलोमीटर. बघा 70 आली एका गाडीची. ए ची स्पीड किती आहे 70 आणि इथे किती दिलाय प्रमाण 2 म्हणजे 70 किलोमीटर प्रति हवर. तर एक म्हणजे किती 35 किलोमीटर प्रति हवर. दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक. आता दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक काय 5:2 किती आहे 3x. 2x आणि 3x किती आहे फरक 3x. एक ची किंमत किती आली 35. 35 ने 3 ला गुणा किती येते 5 3 15 5 हात चाला 1 3 3 9 ने 10 105 येणार. 105 येणार फरक. बघा फरक कसा आला. पहिल्या गाडीची स्पीड आहे 70. दुसऱ्या गाडीची किती होणार एक म्हणजे 35. तर 35 गुणिला 5 करा. 35 गुणिला 5 किती येते 5 5 25 हात चाले 2 5 3 15 2 17. तर दुसऱ्या गाडीची स्पीड येते 175 आणि 175 दुसऱ्या गाडीची स्पीड. पहिल्या गाडीची स्पीड 70. ह्या दोघांची वजाबाकी करा तर दोन्ही गाडीच्या वेगातील फरक 105 किलोमीटर येणार. बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठलाही क्वेश्चन जर समजला नसेल तर एकदा पुन्हा व्हिडिओ बघायचा आणि समजायचं. जर तरी नाही समजलं तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. मुली व मुले यांचे प्रमाण किती आहे 4x आणि किती आहे 5x. आणि 4x म्हणजे किती दिलाय सॉरी मुलींची संख्या किती दिली आहे 76. 4 ला कितीने गुणलं तर 76 येते. 19 चौक 76. बघा 19 चौक 76. तर याला सुद्धा 19 ने गुणा. 19 5 किती होते 95. 19 5 95 बरोबर आहे. बघा मुली व मुले यांचे प्रमाण किती आहे 4x आणि 5x. पण मुलींची संख्या किती आहे 76. 4 म्हणजे 76. 4 ला किती 4 म्हणजे 76. तर 1 म्हणजे किती होते 19 आणि मुले किती आहे 5. तर
1 म्हणजे 19, तर 5 म्हणजे किती होणार? 5 गुणिले 19 किती येते? 95. मूल्य किती आहे? 95. क्वेश्चन नंबर 21 आहे मित्रांनो. टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. ए आणि बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7x आणि 9x आहे. जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली, म्हणजे ही ए टोपली आहे त्याच्यातून 6 फळे काढू, तेव्हा टोपली बी मध्ये 6 फळे ठेवू ना. ए मधून काढले, ए मधून काढू तेव्हाच बी मध्ये ठेवू. तर म्हणून इथे ए मधून 6 वजा केले आणि बी मध्ये टाकले म्हणून 6 ऍड केले. ठीक आहे. तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर किती होते? एकाच 3 होते. नवीन गुणोत्तर एकाच 3 होते. तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहे? तर करा याचं कॅल्क्युलेशन. 7 त्रिक 21x, साइन त्रिक 18, 9x अधिक 6. आता 9x इकडे आहे, ते इकडे येईल तर काय होईल? वजा 20 मधून 9 गेले 11 आणि हा 1 म्हणजे किती राहते? 12x. हे वजा 18 आहे, इकडे जाईल तर काय होईल? प्लस 18. 18 2 20 4 24. तर 1 ची किंमत किती आली? 24/12 2. तर काय म्हणते? ए टोपलीत मिळून एकूण किती फळे आहेत? तर बघा, टोपली ए मध्ये 7 फळे होते. 7x फळे, 7x अधिक 9x फळे. ए मध्ये 7x आणि बी मध्ये 9x, की झाला 9 आणि 7 16x. 1 ची किंमत किती आहे? 2. 16 दुने 32. तर ए आणि बी टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहे? 32. समजलं? बघा, 7x आणि 9x का ऍड केले? कारण की 7x मधून 6 फळे काढली आणि 6 फळे इकडे टाकली, इथून काढली आणि इथे टाकली, म्हणून फळांची संख्या वाढणार का? नाही, फक्त काय? प्रमाण बदलणार, पण फळांची संख्या तेवढीच राहणार. म्हणून 7x आणि 9x ऍड केले. समजलं? क्वेश्चन नंबर 22 आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा, दोन संख्या आहे ए बी, किती आहे? 3x आणि 4x. यांच्या वर्गांची बेरीज किती येते म्हणते? 400. केलं यांचा वर्ग किती येते? 9x² प्लस 16x² प्लस 400. 16 4 25x², 25x² भागीला 400. तर x² बरोबर किती येणार? 400 भागीला 25. याला वर्गमूळात केलं तर x. 400 चे किती होता? 400 कितीचा वर्गमूळ आहे? 20चा. 25 कितीचा आहे? 5चा. तर x ची व्हॅल्यू किती आली? 4. तर त्या संख्या कोणत्या असणार? 3x आणि 4x. 3x आणि 4x. 3 गुणिला 4 12 आणि 4 गुणिला 4 16. तर त्या संख्या कोणत्या? 12 आणि 16. तर त्या संख्या कोणत्या? 12 आणि 16. ए किती सांगितले? 3x आणि बी किती सांगितलंय? 4x. या दोघांच्या वर्गांची बेरीज केली तर किती येते बेरीज? 400. मग याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. x² चं वर्गमूळ घेतलं. 400 कितीचा आहे? 20 चा वर्ग आहे. 25 कितीचा आहे? 5चा. केलं सॉल्व्ह. 5 20. क्वेश्चन नंबर 23 आहे. ऋतूच्या जवळ एकूण रुपये 700 आहेत. त्यामध्ये 100 रुपये, 20 रुपये व 10 रुपयाच्या चलनी नोटा आहेत. रुपये 100 व 10 रुपयाच्या नोटांचे प्रमाण 1:2 आहे. जर तिच्या जवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर रुपये 100, रुपये 20 व रुपये 10च्या प्रत्येकी नोटा किती? तर बघा, एक मिनिट मित्रांनो, प्रश्न काय म्हणत आहे? 100 रुपयाच्या काही नोटा आहेत, काही 20 रुपयाच्या नोटा आहे आणि काही 10 रुपयाच्या नोटा आहे. त्यांची बेरीज किती आली पाहिजे? एकूण 700 रुपये आली पाहिजे. ठीक आहे. तर बघा, 100 त्रिक 300 होणार. ऑप्शन वरून जायचं. 100 त्रिक 300. 11 दुने 20, 200. 6 गुणिला 10 किती येते? 60. 6 300 500 560 येते. हे येणार का? नाही. दुसरा ऑप्शन चेक करा. इथे 4 ठेवून बघा. 100 चौक 400. 8 इथे ठेवून बघा. 8 दुने 16 160 आणि 8 10 80 किती येते? 400 न 100 560. नाही, वर्त झालं. 560 आणि 80 640. हे सुद्धा नाहीये. चौथा ऑप्शन घेऊन बघा. 5 100च्या 5 नोटा. 100च्या 5 नोटा किती येते?
100च्या 5 नोटा किती येते? 100 गुणिला 5 500, हा 5. 20 गुणिला 5, 20 दुने 100 आणि 10 गुणिला 10, 10 10 100. करायची बेरीज 500 100 आणि 10, सॉरी 100, 600 अधिक 100 किती येते? 700 येते. आलं का नाही आन्सर? तर काय आहे ना, ऑप्शन थर्ड इज द राईट आन्सर. ठीक आहे, समजलं? बघा काय म्हणते, एकूण 700 रुपये आहे, त्यामध्ये 100च्या काही नोटा आहे, 20च्या काही नोटा आणि 10च्या काही नोटा यांचे प्रमाण दिले आहे. जर तिच्या जवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100 रुपये 20 व 10 रुपयाच्या प्रत्येकी नोटा किती? बघा यांची बेरीज 20 येते का? 5 आणि 5 10 10 20, हो. 8 आणि 4 12, 8 आणि 8 16 आणि 4 20, 11 आणि 6 17, हो. प्रत्येकाची येत आहे. तरी एक एक ऑप्शन घेऊन बघायचं. ठीक आहे, 8 11 20 29 या संख्यामधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील? प्रमाणात येण्यासाठी आपलं काय आहे? 8 भागीला 11 लिहा बरोबर 20 भागीला 29 लिहा. काय म्हणते? कमी करायचे आहे. या दोघांचा रेशो काय आला पाहिजे? यांनी याला भाग गेला पाहिजे. ठीक आहे, पूर्ण भाग गेला पाहिजे. 8तून 1 गेले 7, 20तून 1 गेले 19, 7चा 19ला भाग जातो का? नाही. 2 करून बघा, 8तून 2 गेले 6, 20तून 2 गेले किती राहते? 18, भागाची कटर पूर्ण भाग जातो. खाली करून बघा, 11तून 2 गेले 9, 29 मधून 2 गेले किती राहते? 27, बघा भाग जातो. sin 3 18 पूर्ण भाग जातो. 3चा 9 3 27 किती उरते? 1, 3 भागीला 3, एकाच एक प्रमाण आलं. तर कोणती संख्या वजा करावी लागेल? 2. तर त्यातून कोणती संख्या वजा करावी लागेल? 2. क्वेश्चन नंबर 25 आहे. जेव्हा तर x बरोबर किती? 3 आहे. ठीक आहे, बघा प्रश्न कसा आहे? x + 9 + √x - 2 अपॉन √x + 9 - √x - 2. हे 21 नाही आहे, हे 3 होतं, तर हे प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून म्हणतो, काही नाही होणार, जाऊ द्या. 3 ठीक आहे. x + 9 बरोबर x - 2, x + 9 x - 2. बघा याला सॉल्व्ह करता येते का? तिरपा गुणाकार करा. 1 ने याला गुणा किती उरते? x + 9 + √x - 2. ह्या 3 याला तिकडे पाठवा, 3 गुन्हा याला, तर काय होणार? 3 √x + 9 - 3 √x - 2. ठीक आहे, बघा एकदम डायरेक्ट सॉल्व्ह करता येत नसेल तर याला ब्रॅकेट मध्ये घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. हा 3 याला गुणला जाईल, हा 3 याला गुणला जाईल. ठीक आहे, तर हे आन्सर येते. ठीक आहे, बघा 3 इथे आहे, x + 9, हा x + 9 इकडे गेला तर काय होणार? 3, हा इथे प्लस आहे, इकडे जाणार तर काय होणार? मायनस. तर 3 मधून 1 गेला किती राहते? 2. 2 √x + 9, 2 √x + 9 शिल्लक राहते. आणि आता हे -3 इथे आहे, तर इकडे येणार तर काय होणार? प्लस होणार. 3 अधिक 1 किती होणार? 4 × x √x - 2 √x - 2. बघा 2 ने याला भाग जातो, 2 दुने 4, काय शिल्लक राहते? काय शिल्लक राहते? 2 2 x - 2. बघा हे लक्षात ठेवा, शेवटची स्टेप मी खोडत आहे, जागा नाही तर. बघा 1 मिनिट, काय शिल्लक राहिलं होतं आपल्याकडे? 2 वर्गमुळात x - 2 बरोबर वर्गमुळात x + 9, वर्गमुळात x + 9 शिल्लक राहिला. आता हे आपल्याला वर्गमुळातून काढायसाठी आपण याचा वर्ग करू शकतो का? वर्ग करून टाका. तर 2चा वर्ग काय होणार? 4 आणि x - 2, हे x + 9. ठीक आहे, झालं. सॉल्व्ह करा. 4x - 8x + 9, 4 हा x इथे आहे, इकडे येणार तर काय होणार? -3x. हे -8 आहे, इकडे जाणार तर प्लस होणार. 9 आणि 8 17. तर x ची व्हॅल्यू किती आली? 17/3. किती आली? 17/3. समजलं? बघा अगदी सोपी आहे, काहीच नाही होतं प्रश्नामध्ये. ठीक आहे, हे प्लस आणि हे डिवाइडला आहे, आणि इथे 21 नाही आहे, वर्गमुळात x √20/1. ठीक आहे, सॉल्व्ह करा. तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझा विद्यार्थी तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.